हिवाळी अधिवेशनामध्ये 33हून अधिक मोर्चे धडकणार असल्याचं कळतं। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। 22 संघटनांनी धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे। 17 संघटनांनी साखळी उपोषण परवानगी मागितली, तर दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनेही परवानगी मागितली आहे। चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समितीने मोर्चाची परवानगी मागितली आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 मोर्चे विधान भवनावरती धडकणार आहे। आणखी मोर्चांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पाहूयात। नागपुरात 8 डिसेंबर पासून होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनावर 33 पेक्षा जास्त मोर्चे आणि आंदोलनं धडकणार आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। तयारी पूर्ण झालेली आहे। 33 आंदोलन करणाऱ्या संघटनांनी पोलिसांकडे परमिशन मागितलेली आहे। त्यापैकी 22 संघटनांना धरणे आंदोलन करायचं आहे, तर 17 संघटनांना साखळी उपोषण करायचं आहे। यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 5 संघटनांनी आंदोलनाची परवानगी मागितलेली आहे। त्यामध्ये दिंडोरा बॅरेज प्रकल्प संघर्ष समिती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समिती ने मोर्चा काढण्याची परमिशन मागितलेली आहे। ही संख्या जी आहे ती 50च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। आणि यानंतर बातमी बीडमधून आहे। परळीमध्ये गोपीनाथ मुंडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले। शिक्षक शिकवत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। शिक्षक धमकावत असल्याचा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केला। शिक्षिकेचं निलंबन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। धमकी देतात, म्हणतात तुम्हाला शिकवलं तरी तुम्ही नाही कसं म्हणतात, अर्ज लिहितात, ह्याच्याकडे जातात त्याच्याकडे जातात। माझे तर पालक 2-3 वेळेस आले तरी काही फरक पडला नाही। हप्त्यातून आलं तर 2-4 वेळेस येतात, नाही ते बी नसतात। आणि जर आम्ही अर्ध्यातून गेला तर म्हणतात पोरांचं बघून घरी जाईल पुरी असं तसं। मग त्यांच्या बोलण्याला अर्थ काय बरं? हे प्रिन्सिपल साहेबांना तक्रार दिली, त्यांना काय रिस्पॉन्स दिला नाही। वरून बीडचे साहेब आले, संभाजीनगर साहेबाला बोलला, त्यांनी बी काय रिस्पॉन्स दिला नाही। तुम्ही चांगले विद्यार्थी नाहीत, परळीचे संस्कार शिकण्यासारखे नाहीत, परळी मिनी बिहार आहे असं मॅडम आम्हाला म्हणाल्यात, वरून टॉर्चर करायला।